आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जर सोमनाथ सूर्यवंशी यांना मदत जर केलं नसतं तर हे तुम्ही दडपवलं असतं, लक्षात घ्या। तुमचा अधिकारच काय की त्यांना माफ करा म्हणून? तुम्ही काय सगळ्यांना बहुजनाने विकत घेतलं काय? काय तुमचे म्हणजे काहीतरी निळं झेंडा हातात घेतला म्हणून तुम्ही काय लगेच सगळ्यांची लगेच बांधिलकी झाली का? तुमच्या पोटात काय ते ओटात आलं ना? अहो सुरेश धस तुम्ही भेटायला सुद्धा गेले नाही। देशातून सगळे दिग्गज त्या घरी ते माता माऊलीला भेटायला आले। काही लोकांनी तर दिखावा सुद्धा केला। आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे नेते आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जर सोमनाथ सूर्यवंशी यांना मदत जर केलं नसतं तर हे तुम्ही दडपवलं असतं, लक्षात घ्या। परंतु तुमचं हे बेताल वक्तव्य तुमच्या मनात, तुमच्या ध्यानात, तुमच्या डोक्यात जातीचं राजकारण आणि जातीचं किती पेरलं गेलेलं आहे, किती घाण विष तुमची तोंडातून वक्ता हे अख्खं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, तुमचं आम्हाला काही घेणं देणं नाही, तुमच्या मदतीचं गरज नाही आणि तुम्ही कुठं वक्तव्य करावं आणि तुम्ही आम्हाला काही सपोर्ट करावं हेही आम्हाला काही घेणं देणं नाही। परंतु एक वडार समाजाचा मुलगा आमच्यातून गेलेला आहे, वडार समाजाच्या मुलाचा खून झालेला आहे। त्या खून करणाऱ्या सर्व पोलिसांना ज्यांनी ज्यांनी त्याला दाबून मारलं त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना फाशी झाली पाहिजे, ही त्या मुलाच्या आईची आणि आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची हे आहे। म्हणून